नमस्कार मंडळी. तर आज आहे अयोनवमी माझ्या आजीची. त्यानिमित्त छानसा असा नैवेद्य केलेला आहे आणि नैवेद्यामध्ये भरपूर अशा प्रकारच्या भाज्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवते. आणि आमच्याकडे महाळ म्हटलं जातं. अयोनवमी म्हणजे जे आत्ता महाळाचा महिना म्हटलं जातं. आजीच्या फोटोला हार घालून घेतलाय, त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य. इकडे सगळ्या भाज्या आहेत. ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. त्याचबरोबर आजीला म्हैसूर पाक खूप आवडायचा, तो देखील आम्ही आणलेला आहे. आता बरेच जण म्हणतील की एवढ्या भाज्या खाणार आहेत का, पण ते खाणार तर नसतात, पण ती आपली श्रद्धा असते. त्याचबरोबर ही जी संस्कृती, ही जी परंपरा आहे, ती पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की कसं असतं. एवढ्या भाज्या खायच्या असतात, त्या दिवशी करायच्या असतात. आणि त्याचबरोबर आजीला जाऊन आज 3 वर्ष झाली. खूप आठवण येते क्षणाला. कुठला कार्यक्रम असेल, घरात काही जरी असेल, दादांना पण आठवण खूप येते. आजी आत्ता जरी आमच्यासोबत नसली तरी तिचा आशीर्वाद आमच्यासोबत कायम आहे. आणि त्याचबरोबर आज आमच्या नेमकं टी व्हीला पण काय म्हणतात, नेटवर्क नसल्यामुळं नेमकं वायफाय बंद पडले, त्यामुळे टी व्ही